नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपला बेसिक मॅथ्सचा बोर्डाचा पेपर आहे. तर MSBTच्या बोर्डाच्या पेपरसाठी जे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत, जे परत परत विचारले जातात, ते आज आपण इथे बघत आहोत. ज्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, कारण आतापर्यंत 4 क्वेश्चन पेपर झालेले आहेत के स्कीमचे, आणि या 4 क्वेश्चन पेपरमध्ये हे क्वेश्चन परत परत विचारले गेलेले दिसून येत आहेत. तर तुम्ही या जर प्रश्नांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपलं आपण मॅथ्सचा पेपर पास होणार की नाही अशी ज्यांना भीती वाटत असेल, तर ते विद्यार्थी नक्कीच या प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतात. तर आता पहिला क्वेश्चन आहे, फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज फॉर द फॉलोइंग डाटा. आता ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला डाटा अशा प्रकारे असेल, कॉमा दिलेला म्हणजेच रॉ डाटा, या प्रकारचा जर डाटा असेल तर मात्र प्रश्न सोपा आहे. तो येणार आहे 2 मार्काला. त्यासाठी आपल्याला बघायची की सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, दॅट इज द लार्जेस्ट व्हॅल्यू, आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, दॅट इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू. सो रेंज म्हणजे लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट, दॅट इज 40 मायनस 18. आणि कोइफिशियंट ऑफ रेंज काढायची असेल तर तुम्हाला करायचंय मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची न्यूमरेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये मोठी संख्या आणि लहान संख्येची करायची बेरीज. तुमचा आन्सर कधीही 0 पॉइंट मध्ये आलं पाहिजे. जर ते आन्सर 0 पॉइंट मध्ये आलं नसेल, त्याचा अर्थ तुमचं कुठेतरी मिस्टेक झालेली आहे. आता असा क्वेश्चन येईल 2 मार्काला, पण जो क्वेश्चन आता इथे दिसतोय आपल्याला, ज्यामध्ये डाटा हा ग्रुप डाटा दिसतो आपल्याला, पण तो ग्रुप कसा आहे, तर डिस्कंटिन्युअस ग्रुप डाटा आहे. तर ज्या वेळेला अशा प्रकारे डिस्कंटिन्युअस ग्रुप डाटा असेल, त्यावेळेला आधी आपल्याला त्याला करून घ्यायचा आहे कंटिन्युअस. डिस्कंटिन्युअस म्हणजे 19 ला संपलाय पण 19 ला स्टार्ट नाही झालेला आहे नेक्स्ट ग्रुप. नेक्स्ट ग्रुप किती केव्हा स्टार्ट झालाय, 20 ला. अशा प्रकारच्या डाटाला म्हणतात डिस्कंटिन्युअस डाटा. सो 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59 and 60 to 69 असा आपल्याला डिस्कंटिन्युअस ग्रुप डाटाचा कॉलम दिसतोय क्लास इंटरवलचा. याला कंटिन्युअस करायचं तर 19च्या पुढे आपल्याला 20 दिसतंय. सो आपल्याला 0.5 हे लोअर लिमिट मधून 0.5 करायचे सबट्रॅक्ट, आणि अप्पर लिमिट मध्ये 0 करायचे ऍड. सो अप्पर लिमिट प्लस 0.5 अँड लोअर लिमिट मायनस 0.5. सो 10 मधून 0.5 गेले म्हणजे 9.5, 19 मध्ये 0.5 आले म्हणजे 19.5. अप्पर लिमिट तुम्ही पटकन लिहू शकता. अप्पर लिमिट लिहून घ्या, 29.5, 39.5, 49.5, 59.5, 69.5. आता पहिल्या क्लासची जी अप्पर लिमिट आहे ती नेक्स्ट क्लासची होणार आहे लोअर लिमिट. सो या प्रकारे तुमचा डाटा झाला कंटिन्युअस डाटा. अशाने तुमचा वेळ पण वाचतो, आणि जर समजत नसेल तर प्रत्येक लोअर लिमिट मधून 0.5 वजा करा आणि प्रत्येक अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करा. तुम्हाला या प्रकारचे क्लास बाउंड्रीज तुम्हाला मिळतील. डाटा तुमचा आता कंटिन्युअस होईल. 19.5 ला संपलाय, 19.5 ला नेक्स्ट ग्रुप सुरू झालाय. आता याच्यामध्ये जी सगळ्यात शेवटची व्हॅल्यू आहे ती आहे लार्जेस्ट व्हॅल्यू, आणि जी सगळ्यात फर्स्ट व्हॅल्यू आहे ती आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. आणि मग आता परत नेहमीप्रमाणे फॉर्म्युला वापरायचा, लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट रेंज साठी, आणि लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट अपॉन लार्जेस्ट प्लस स्मॉलेस्ट कोएफिशियंट ऑफ रेंज साठी. तर जर यामध्ये तुम्हाला आता जसा इथे प्रश्न दिसतोय त्या प्रकारे जर प्रश्न आला तर तो येईल 3 मार्काला, आणि जर रॉ डाटा मध्ये प्रश्न आला तर तो प्रश्न असेल तुम्हाला 2 मार्काला. आता सेकंड क्वेश्चन आपल्याला इथे दिसतोय, फाइंड मीन डेविएशन फॉर फॉलोइंग डाटा. तर आपण जर क्वेश्चन पेपर बघितले तर मीन डेविएशनचा क्वेश्चन हा रॉ डाटा साठीच विचारलाय. जसा इथे आपल्याला दिसतोय 17, 15, 18, 23, 25, 22, 11 and 5.
तर इथं मीन डेव्हिएशन काढण्यासाठी काय करायचं, आधी आपल्याला काढायचं मीन, म्हणजे वरती जे सगळे नंबर दिसत आहेत त्या सगळ्यांची करायची आपल्याला ऍडिशन. किती नंबर आहे ते बघून घ्यायचं. तर हे नंबर आता इथं आपल्याला दिसत आहेत 8 नंबर. सो 8 ने करायचं डिवाइड. जे काही तुमचं आन्सर येईल मीनचं, त्या आन्सर पासून आपल्याला काढायचे मीन डेव्हिएशन. सो आता हा जो जे तुम्हाला नंबर्स दिलेले ते नंबर लिहून घ्यायचे व्हर्टिकली. आता या प्रत्येक नंबर मधून, याला आपण म्हणणार एक्स, या प्रत्येक नंबर मधून जे काही मीन आलेलं आहे ते करायचंय तुम्हाला वजा. सपोज हे तुमचं आन्सर आलं 9.5, तर तुम्हाला 17 मायनस 9.5, 15 मायनस 9.5, 18 मायनस 9.5 असं करत जायचं आहे. आता काही नंबरसाठी जर आन्सर निगेटिव्ह आलं तर त्या नंबर्सला आपल्याला करून घ्यायचंय पॉझिटिव्ह, कारण इथे असतो मॉड. सगळे नंबर प्लस मध्ये लिहायचेत आपल्याला, लक्षात ठेवा. काही आन्सर सपोज इथं -5 आलं, -3 आलं, -2 आलं, सपोज इथे 5 आलं, 6 आलं, 7 आलं, तर हे मायनस नंबर्सला पण काय करायचे आपल्याला प्लस, आणि या सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज. आणि मग ही जी काही आपल्याला बेरीज मिळेल त्या बेरजेला आपण अशा प्रकारे दाखवू शकतो, समेशन xi मायनस x बार. आता मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे की हा जो सेकंड कॉलम दिसतोय तुम्हाला, या सेकंड कॉलमला आपल्याला ठेवायचंय न्यूमरेटर मध्ये, ती जी बेरीज आहे सेकंड कॉलमची, आणि त्याला डिवाइडचंय. किती नंबर होते हे, 1 2 3 4 5 6 7 8, 8 ने करायचंय डिवाइड, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे मीन डेव्हिएशन. इथे मी मुद्दाम आन्सर्स लिहत नाहीये, कारण आकडे असेच येतील असं नाही. क्वेश्चन पेपर मध्ये आकडे बदलतील, तर तुम्हाला पद्धत माहिती असली पाहिजे की काय करायचे. सगळ्या आकड्यांची करायची बेरीज, किती आकडे आहेत त्याने करायचं डिवाइड, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे मीन. आता सगळे जे तुम्हाला नंबर्स दिले ते व्हर्टिकली लिहून घ्या. त्या प्रत्येक नंबर मधून मीन ला करायचे वजा. काही नंबर जर निगेटिव्ह आले तर त्यांना करून टाकायचे पॉझिटिव्ह. सगळ्यांची बेरीज लिहायची खाली, त्या बेरजेला डिवाइड करायचं 8 ने, किती नंबर होते त्या आकड्याने, आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल मीन डेव्हिएशनचं. प्रश्न तसा सोपा आहे सॉल्व्ह करायला, आणि हा प्रश्न येतो तुम्हाला 4 मार्कांसाठी. तर रेंजचा प्रश्न तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला येईल, पण मीन डेव्हिएशनचा क्वेश्चन मात्र तुम्हाला येणार आहे 4 मार्काला. आता त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, तो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल. तो प्रश्न असेल ग्रुप डाटाचा. फर्स्ट कॉलम जो आहे तो तुमचा असणार आहे क्लास इंटरवल. इथं एक्स नाही, इथं असणार आहे क्लास इंटरवल. सो क्लास इंटरवल आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल फ्रिक्वेन्सीचा. मग त्यावेळेला आपल्याला काय करायचंय की आपल्याला क्लास इंटरवल पासून आधी लिहून घ्यायचंय एक्स आय. सपोज इथे क्लास इंटरवल आहे तुमचं 0 to 10, 10 to 20, 20 to 30. तर तुम्हाला काय करायचं, लोअर लिमिट म्हणजे 0, अप्पर लिमिट म्हणजे 10, यांची बेरीज करून त्याला 2 ने करायचंय डिवाइड, तर तुम्हाला आन्सर मिळेल 5. ते झालं तुमचं एक्स आय. सो फर्स्ट क्लासचा एक्स आय आलं 5. तसंच 10 प्लस 20 येतील 30, 30 डिवायडेड बाय 2 15, 25. या प्रकारे सगळे आकडे लिहून घ्यायचे. एक्स आय जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 14, 23, 27. आता मी इथे फक्त 3 क्लास इंटरवल्स लिहिलेला आहे. हे सगळं तुम्हाला पुढे सगळ्या क्लास इंटरवल साठी करायचं आहे. 40 to 50 हे दिलेलं आहे. 21, 15 याच्यासाठी आन्सर येईल 35. 30 प्लस 5 35, कारण फर्स्ट 0 पासून किती अंतरावर आहे 5, म्हणून प्रत्येकामध्ये 5 ऍड करायचे. 10 प्लस 5 15, 20 प्लस 5 25, 35 45. किंवा मग काय करणार तुम्ही, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, देन यू विल गेट द आन्सर 45. आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे एफ आय इंटू एक्स आय, म्हणजे आहे जे 2 कॉलम दिसत आहे त्यांचं करायचं मल्टिप्लिकेशन, आणि त्याची करायची शेवटी टोटल. पुढचा कॉलम जो आहे, आता एफ आय आणि एक्स आय जो जो कॉलम आहे त्यापासून तुम्ही मीन काढून घ्यायचा.
समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सीची पण टोटल करायची आणि फ्रिक्वेन्सीच्या टोटलने करायचं डिवाइड, म्हणजे तुम्हाला काय मिळेल मीन. सपोज तुमचा मीन आला 25, तर तुम्हाला प्रत्येक एक्स आय मधून 25 ला करायचे वजा. सो हे ज्या एक्स आय चा कॉलम दिसतोय या कॉलम मधून म्हणजे 5 मायनस 25, 15 मायनस 25, 25 मायनस 25 असं सबट्रॅक्शन तुम्हाला करून घ्यायचंय. सबट्रॅक्शन तुमचं निगेटिव्ह आलं तरी त्याला काय लिहायचं तुम्हाला पॉझिटिव्ह, आणि त्या सबट्रॅक्शनचा करायचा आहे तुम्हाला स्क्वेअर. नेक्स्ट कॉलम येईल तुमचा एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर, म्हणजे या स्क्वेअरचं आणि फ्रिक्वेन्सीचं करायचंय तुम्हाला मल्टिप्लिकेशन, आणि या शेवटच्या कॉलमची करायची आपल्याला टोटल. आणि स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल अंडर रूट ऑफ एफ आय मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर डिवायडेड बाय समेशन एफ आय. हे झालं तुमचं स्टँडर्ड डेविएशनचा आन्सर. आणि जे काही तुम्हाला व्हेरियन्स काढायचं असेल, सपोज हे आन्सर आलं अंडर रूट 111, तर व्हेरियन्स लिहिताना काय लिहायचं, फक्त अंडर रूटच्या आतमधला नंबर 111. यांच्यामध्ये फरक आहे, नीट बघा. स्टँडर्ड डेविएशन घेताना अंडर रूटचा आन्सर लिहायचंय तुम्हाला, रूट करायचा आहे, पण व्हेरियन्सला काय करायचं, रूट काढून टाकायचा, फक्त रूटच्या आतमधला नंबर लिहायचा. बरेच जण स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्सला एकच उत्तर लिहितात, ते करू नका. हे जो टेबल आहे तो लक्षात ठेवा. फर्स्ट कॉलम जो क्वेश्चन मध्ये दिलाय, सेकंड कॉलम जो क्वेश्चन मध्ये दिलाय, हे पुढचे कॉलम 4 कॉलम तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्स आय चा कॉलम, एफ आय इंटू एक्स आय चा कॉलम, एवढं केलं एफ आय इंटू एक्स आय केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, मीन एक्स बार. आलं लक्षात. आणि त्यानंतर मीनला प्रत्येक एक्स आय मधून मीनला तुम्ही वजा करा, आणि त्याचा काय करायचा, त्या जे आन्सर येईल वजा बाकीचं त्याचा करायचं तुम्हाला स्क्वेअर. तो स्क्वेअर तुम्हाला इथे लिहायचा आहे. आता समजा 25 आलं, मग 5 मायनस 25 किती आले, 20. 20 चा स्क्वेअर किती येणार, 400. 15 मायनस 25 किती आले, 10. 10 चा स्क्वेअर किती आला, 100. या प्रकारे. आणि मग 400 ला तुम्ही मल्टिप्लाय करायचे फ्रिक्वेन्सीने, म्हणजे 400 इंटू 14, आणि ते उत्तर लिहायचे तुम्हाला या साईडला. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर हा जर क्वेश्चन आला तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स, तर काही वेळा ते चार मार्कांसाठी विचारला आहे, पण एका क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन 6 मार्कांसाठी सुद्धा विचारला गेलेला आहे. सो स्टँडर्ड डेविएशनचा क्वेश्चन ग्रुप डाटासाठी क्वेश्चन पेपर मध्ये विचारला जातो 4 किंवा 6 मार्काला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे इथे दिलेला चौथा. द फॉलोइंग डाटा pertains to workers doing the same job in factory. Find which worker is more consistent. खूप सोपा प्रश्न असतो हा. कन्सिस्टंट किंवा व्हेरिएबल असं विचारलं असतं. त्यासाठी आपल्याला आधी एका वर्करची, वर्कर ए ची काढायचे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल, आणि वर्कर बी साठी काढायचं आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबलचा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. तो फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला असतो कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा, स्टँडर्ड डेविएशन अपॉन मीन इंटू 100. सो आता आपण घेणार स्टँडर्ड डेविएशन फॉर वर्कर ए. किती आहे स्टँडर्ड डेविएशन फॉर वर्कर ए, दॅट इज 8 अपॉन मीन. मीन आहे त्याच्यासाठी 40. कधी मीन म्हणतील, कधी ऍव्हरेज म्हणतील. स्टँडर्ड डेविएशनला तुम्हाला अशा सिग्माने पण दाखवलं जाईल, मीनला ऍव्हरेज म्हणतील किंवा एक्स बार असं दाखवतील. सगळ्यांचा मिनिंग एकच आहे, इंटू 100. आणि तसंच वर्कर बी साठी काढायचं 6 अपॉन 42 इंटू 100. आता हे कॅल्क्युलेशन आपण करायचं. तर आपल्याला याचा आन्सर मिळणार आहे 20.
आणि सेकंडचा आन्सर आहे 14.2. आता काय बघायचं की यांच्यामधला कोणता आन्सर छोट आहे. जे छोट आहे त्याच्याकडे अशा प्रकारे सिम्बॉल करायचा. हे बारीक टोक छोट्याकडे असलं पाहिजे. सो कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर वर्कर ए इज ग्रेटर दॅन वर्कर बी. तर जो मोठा आहे तो काय असतो, व्हेरिएबल, आणि जो छोटा आहे तो असतो कन्सिस्टंट. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, विच इज मोर कन्सिस्टंट. मग छोटा कोणता आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स बी साठी. सो वर्कर बी इज मोर कन्सिस्टंट. आता खूप जण काय करतात, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स पर्यंत काढतात पण खालचं छोटं मोठं दाखवत नाही. छोटं मोठं दाखवलं तर कोणता कन्सिस्टंट आहे कोणता व्हेरिएबल आहे ते दाखवत नाही, तर ती चूक. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इफ एफ एक्स इक्वल टू 3x स्क्वेअर, सॉरी, इफ एफ तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 5, देन फाइंड एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 3. अशा प्रकारच्या क्वेश्चनला काय करायचं की जो एफ एक्स तुम्हाला दिलेला आहे तो लिहून घ्यायचा, आणि कोणाची ऍडिशन सांगितली आपल्याला त्यातला पहिला नंबर उचलायचा, एफ ऑफ 0. आता वरचा आणि खाली नीट ऑब्झर्व करा, एफ एफ आहे ब्रॅकेट मध्ये एक्सच्या जागेवर काय आलेला आहे 0, म्हणजे जिथे जिथे आपल्याला एक्स दिसतो आहे तिथे तिथे आपल्याला एक्सच्या जागी पुट करायचा आहे 0. सो फक्त एक्स ला रिप्लेस करायचं आपल्याला 0. 0 क्यूब 3 इंटू 0 स्क्वेअर प्लस 5. हे सगळं कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं, आपल्याला उत्तर मिळेल 5. सो एफ ऑफ 0 हे आन्सर आपण काढलं. आता आन्सर काढायचं आपल्याला एफ ऑफ 3. सो एफ ऑफ 3 करायचं, जिथे जिथे एक्स आहे तिथे 3 ठेवायचं, परत कॅल्सीने आन्सर काढायचं. सो आपल्याला इथे आन्सर मिळेल 3 क्यूब, आणि आपण 3 क्यूब आहे, 3 क्यूब गेट कॅन्सल. अगेन वी गेट द आन्सर एज 5. आता आपल्याला विचारलंय दोघांची ऍडिशन करा, एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 3, 5 प्लस 5. आन्सर काय मिळाला आपल्याला 10. जर आपल्याला विचारलं एफ ऑफ 1, तर एक्सच्या जागेवर 1 टाकायचं. सो जे आपल्याला विचारलेले असेल, एफ ऑफ 2 विचारलं तर जिथे जिथे एक्स दिसतो आहे या डेफिनेशन मध्ये तिथे एक्सच्या जागेवर आपल्याला तो नंबर टाकायचा. सो ब्रॅकेट मध्ये बघायचं इथे आतमध्ये कुठला नंबर आहे तो नंबर आपल्याला पुट करायचा. एवढं लक्षात ठेवा. हा असा क्वेश्चन आला तर हा तो क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्कांसाठी. पुढचा क्वेश्चन आहे, इफ लॉग ऑफ x प्लस 2 at the base 2 equal to 3, then find x. हा 2 आहे बेसला. अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, जी च्या पायाशी जो नंबर दिसतोय तो नंबर लिहायचा. आता इक्वल टू च्या समोर जो नंबर दिसतोय 3, तो 2 च्या डोक्यावर ठेवून द्यायचा. नेट लक्षात घ्या. अशा प्रकारे द्यायचं आपल्याला दुसऱ्या बाजूला. जी च्या पायाचा नंबर त्याला म्हणतो आपण बेस, आणि इंडायसिस मध्ये याला आपण काय म्हणतो, बेस. सो 2 च्या डोक्यावर x प्लस 2 होता, त्याच्या जागी 2 च्या डोक्यावर काय ठेवायचा 3. आता इक्वल टू लिहून हा ब्रॅकेट लिहून द्यायचा, x प्लस 2. 2 क्यूब कॅल्सीवर करायचं, 2 क्यूब असतात 8, एक्स प्लस 2 प्लस 2 तिकडे जाईल तेव्हा त्याचा काय होणार आहे, -2. सो आपल्याला एक्सचं उत्तर मिळणार आहे 6. सो अशा प्रकारचा क्वेश्चन येईल किंवा असं विचारतील, फाइंड आन्सर ऑफ लॉग 125 ऍट द बेस 5. हे उत्तर काढा. मग त्या उत्तराला आपण काय कन्सिडर करायचं, एक्स, आणि मग परत त्याच्यासारखं करायचं 5 रेस टू एक्स इक्वल टू 125. आता 125 5 चा कितवा इंडेक्स आहे ते बघायचं. 5 रेस टू 1 आहे का 5 रेस टू 2 आहे का 5 रेस टू 3 आहे. सो तो आहे 5 रेस टू 3. सो 125 च्या जागेवर टाकायचं 5 रेस टू 3,
बेस सेम म्हणून इंडेक्स सेम, एक्सचं उत्तर लिहायचं आपल्याला 3. सो अशा प्रकारचा क्वेश्चन येईल लॉगरिथमचा 2 मार्कांसाठी. एक तर वरचा क्वेश्चन येईल किंवा खालचा. नंबर वेगळे असू शकतात, फक्त सॉल्व करण्याची पद्धत बघा अशा प्रकारे तुमची असली पाहिजे. तर हे क्वेश्चन परत परत सॉल्व करा, न बघता सॉल्व करा. आकडे बदलले तरी तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ log 2/3 plus log 4/5 minus log of 8/50. जेव्हा दोन लॉग मध्ये प्लस असतं तेव्हा दोन लॉगचा लिहायचा एकच लॉग. पहिला ब्रॅकेट लिहायचा 2/3, दुसरा ब्रॅकेट लिहायचा 4/5. हा जो लॉगच्या पुढचे नंबर आहे ते आपण लिहिले, मध्ये प्लस आहे प्लसचं करायचं इंटू. पुढचा मायनस लॉग 8/15 ॲज इट इज. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 2 × 4 किती झाले 8, 3 × 5 15 मायनस लॉग 8/15. आता हे दोघं नंबर सेम आहे, दोघांची वजाबाकी आहे म्हणून काय लिहायचं 0. आता जर सपोज तुमचं लॉग 8/15 आहे पण पुढचा नंबर मायनस लॉग 3/5 असेल तर काय करायचं. हे आपण समजतोय की जर हा तिसरा नंबर बदलला 8/15 च्या ऐवजी त्यांनी सपोज आपल्याला दिलं 3/5 तर कसं करायचं ते तुम्हाला सांगते. तर इथे डिव्हिजन लिहायचं, दोन लॉगचा एकच लॉग लिहायचा. हा ब्रॅकेट मधला नंबर लिहिला, हा 3/5 लिहिला आणि मायनस जाऊन त्याच्याऐवजी काय येणार आहे डिव्हिजन. आणि हे कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं. पण टाकताना याला एक ब्रॅकेट करा, याला एक ब्रॅकेट करा आणि सगळं एका मोठ्या ब्रॅकेट मध्ये टाका, तर तुम्हाला बरोबर आन्सर मिळेल. सो लॉग 8/15 कॅल्सी काय करेल डिव्हिजनला करेल मल्टिप्लिकेशन 5/3. सो तुम्हाला आन्सर मिळेल लॉग 8/9. करून बघा कॅल्सीवर, असा येते का 8/9. सो जर हे लक्षात ठेवायचं दोन लॉगचे ऍडिशन असेल तर एकच वेळा लॉग लिहायचं आणि फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट करायचं. जर दोन लॉगचं सबट्रॅक्शन असेल तर एकच वेळा लॉग लिहायचं आणि फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटचे करायचं डिव्हिजन. आता पुढचा क्वेश्चन आहे फाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट 3, 4 and perpendicular to the line 3x + 2y + 5. आता लाईनचं इक्वेशन विचारलेलं आहे. लाईनचं इक्वेशन साठी आपल्याला दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे पॉइंट आणि दुसरी गोष्ट लागते स्लोप. पॉइंट क्वेश्चन मध्ये दिलाय 3, 4, आपल्याला लागणार आहे स्लोप आणि स्लोप साठी आपल्याला ही परपेंडिक्युलर वर्ड आहे. तर परपेंडिक्युलर वर्ड नंतर जे इक्वेशन आपल्याला दिसतंय 3x + 2y + 5 = 0, ह्या लाईनचा आपल्याला काढायचा आहे स्लोप. लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे -a/b. a म्हणजे x बरोबरचा नंबर, जो x बरोबरचा नंबर आपल्याला इथे काय दिसतो आहे 3. सो तो लिहायचा आपल्याला इथे 3. आणि b म्हणजे y बरोबरचा नंबर, y बरोबरचा नंबर आपल्याला दिसतोय 2. तर हा स्लोप झाला आपला दिलेल्या लाईनचा. ही लाईन जी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे हिचं इक्वेशन दिलेलं आहे. आता आपली लाईन आणि ही लाईन यांच्यामध्ये रिलेशन सांगितलेले परपेंडिक्युलर. बोथ लाईन्स काय आहेत परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर जर लाईन असतील तर त्या दोन लाईनचं रिलेशन काय असतं m1 × m2 = -1. मग त्यावरून आपण डायरेक्टली m2 कसा काढायचा शिकलेलो आहे. डायरेक्टली m2 काढायचा असेल तर m1 जर निगेटिव्ह असेल तर m2 ला करायचं पॉझिटिव्ह. 3/2 असेल तर आपल्याला लिहायचंय 2/3.
जर M1 पॉझिटिव्ह असेल, 3/2 असेल, तर हा पॉझिटिव्ह आहे M1, तर M2 ला लिहायचं निगेटिव्ह, 3/2 चं उलट काय लिहायचं, 2/3. जर हा 4 असेल तर 4 आहे म्हणजे 4/1 आहे, मग त्याला लिहायचं 1/4. पॉझिटिव्ह येतं काय लिहायचं, निगेटिव्ह. सो अशा प्रकारे लक्षात ठेवा. सो आपला M1 निगेटिव्ह होता म्हणून M2 आपण लिहिला पॉझिटिव्ह, आणि 3/2 च केलं आपण 2/3. आता आपल्याकडे पॉइंट पण आहे 3/4, आणि आपल्याकडे स्लोप पण आहे. मग आपण वापरायचं आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म्युला. सो स्लोप पॉइंट फॉर्म्युलाने लाईनचं इक्वेशन काय, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. सो आता आपल्याला लिहायचं आहे पॉइंट x1 y1, म्हणजे पॉइंट आहे आपला 3 4, त्यातला 3 आहे x1 आणि 4 आहे y1. सो y मायनस 4 y1 टाकला आपण, m म्हणजे स्लोप दिलेला आहे, आपण काढलेला आहे 2/3, x मायनस x1 म्हणजे दिलेला आपल्याला 3. आता या प्रकारे आपला स्लोप फ्रॅक्शन मध्ये आहे म्हणून 3 तिकडे न्यायचा, y मायनस 4 ला ब्रॅकेट मध्ये लिहायचं 2 इन ब्रॅकेट x मायनस 3, ब्रॅकेट ओपन करायचा, 3 इंटू y 3y, 3 इंटू 4 12, इथे ब्रॅकेट ओपन करायचं, 2 इंटू एक्स 2x, 2 इंटू 3 6. सेकंड नंबरला मल्टिप्लाय करायचं विसरायचं नाही. आता इथून पुढे बरेच स्टुडंट चुका करतात. आता काय चुका करतात स्टुडंट, तर एक्स आणि वाय इकडे तिकडे नेताना ते चूक करतात. आता इथे बघा एक्स पॉझिटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह आहे तर एक्सची साईड जशी त्या तशी लिहून घ्यायची, वायला आपल्याला इकडे आणायचंय, +3y इकडे येताना होईल -3y, -12 इकडे येताना होईल +12, तिकडे काय उरलेलं आहे 0. आता उत्तर लिहायचं, आधी x लिहायचा 2x, मग लिहायचा y -3y, कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं -6 + 12, तर कॅल्क्युलेटर उत्तर सांगेल त्याचं 6 इक्वल टू 0. दिस इज आवर इक्वेशन ऑफ लाईन. हे लाईनचं इक्वेशन आपल्याला हवं होतं. सो आपण काय केलं, जी लाईन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली होती त्याच्यावरून काढला स्लोप M1, x बरोबरचा नंबर, त्याच्या खाली y बरोबरचा नंबर, आणि मायनस, हा मायनस विसरायचा नाही. जर तुमचा क्वेश्चन मध्ये ऑलरेडी -3x असेल तर मायनस मायनस काय करायचं आपल्याला प्लस. आता तसं काही आपल्या क्वेश्चन मध्ये आलेलं नाहीये म्हणून आपण इथे असं लिहिलं. आता M2 लिहिताना मायनसचं केलं प्लस, 3/2 चं केलं 2/3, कारण काय तर दोघं लाईन्स काय आहेत, परपेंडिक्युलर. जर क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल की बोथ लाईन्स आर पॅरलल, तर हा -3/2 आहे M1, तर M2 सुद्धा काय येणार -3/2. हे बघा मी प्रत्येक पद्धतीने सांगते, जर परपेंडिक्युलरच्या ऐवजी पॅरलल आलं तर M1 चा जो स्लोप आहे तो स्लोप कोणाचा घ्यायचा, M2 चा. सेम आन्सर येईल, M1 चं जे आन्सर आहे तेच M2 चं येईल, आणि तेच इथे टाकायचे आपल्याला. पण जर परपेंडिक्युलर असेल तर मायनसला करायचं प्लस, आणि रेसिप्रोकल करायचा, प्लसला करायचं मायनस, मायनसला प्लस, प्लसला मायनस. मग स्लोप पॉइंट फॉर्म्युलाने लाईनचं लिहायचं आपल्याला इक्वेशन, दिलेला पॉइंट x1 y1 आहे, स्लोप ठेवला, आणि मग याला करायचं आपल्याला सॉल्व. तर जर असा क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन तुम्हाला येतो 4 मार्कांसाठी. पॅरलल किंवा परपेंडिक्युलर असा चेंज असू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. Find the equation of line passing through intersection of the two lines 2x plus 3y equal to 13, 5x minus y equal to 7, and parallel to the line 3x minus y plus 7 equal to 0. जेव्हा तुम्ही इंटरसेक्शन वर्ड वाचणार तेव्हा लक्षात घ्यायचं की या ज्या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत याच्यापासून काढायचे आपल्याला पॉइंट. पॉइंट काढण्यासाठी एक तर आपल्याला एक्स ला कॅन्सल करायचे किंवा वाय ला. इथे आपल्याला दिसते की वाय आपण इझिली कॅन्सल करू शकतो कारण हा 3y, इथे पण जर 3y आला तर वाय वाय काय होईल, कॅन्सल.
एक प्लस आहे एक मायनस, म्हणजे दोघांची बेरीज केली तर 3y कॅन्सल होईल. सो इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 2 ला करायचं ऍड, पण ऍड करण्याच्या आधी त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय 3 ने. सो इक्वेशन 1 आपण जसंच्या तसं लिहून घेतलं. इक्वेशन 2 ला दोन्ही बाजूला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय 3 ने. 5 इंटू 3 15x, 5 इंटू y 5y, 7 इंटू 3 21. आता बरेच मुलं डाव्या बाजूला मल्टिप्लाय करतात पण उजव्या बाजूला मल्टिप्लाय करायचं विसरून जातात, तर उजव्या बाजूला मल्टिप्लाय करायचं विसरू नका. सो 3 ने आपण केलं मल्टिप्लाय x ला, y ला आणि 7 ला. त्यांची बेरीज करतोय आपण. 3y गेट कॅन्सल. 15 प्लस 2 17x, 13 प्लस 21 इज 34. 17 ने डिवाइड करा 34 ला, 34 अपॉन 17, तर x चं उत्तर मिळालं आपल्याला 2. आता हे x चं उत्तर 2 एक तर 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, जिथे तुम्हाला सोपं वाटतंय तिथे. सो पुट इन 2. 5 into 2 minus y equal to 7. 5 into 2 is 10. 10 minus y equal to 7. आता y निगेटिव्ह आहे तर y त्या बाजूला घेऊन जा. मायनस y चा काय होईल प्लस y. प्लस 7 इकडे आलं तर मायनस होईल. 10 minus 7, आन्सर इज 3. सो x आपल्याला मिळाला 2, y मिळाला आपल्याला 3, म्हणजे आपल्याला पॉइंट मिळाला. सो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे 2, 3. पॉइंट नीट लिहायचा, आधी x लिहायचा आणि मग y. आता आपल्याला लाईनचं इक्वेशन लिहिण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते हे आपण बघितलं. आपल्याला एक तर लागतो स्लोप आणि पॉइंट. पॉइंट दिलेला नव्हता, सो या ज्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात तिथून आपण काय फाइंड केला, पॉइंट फाइंड केला. आता ही जी तिसरी लाईन आहे पॅरलल म्हटलेली, त्याच्यापासून आपण काढणार आहोत स्लोप. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या लाईन वरून आपण स्लोप काढला, तसं आपण पॅरलल वर्ड नंतर जी लाईन दिसते आहे ही लाईन, त्याच्यापासून आपल्याला काढायचा आहे स्लोप. मागच्या प्रमाणेच m1 इक्वल टू मायनस a अपॉन b. मायनस a म्हणजे x बरोबरचा नंबर 3, b म्हणजे y बरोबरचा नंबर. y च्या समोर मायनस दिसतंय म्हणून मायनस लिहिलं, नंबर दिसत नाहीये म्हणजे तो नंबर आहे 1. मायनस मायनस काय झालं प्लस, 3 अपॉन 1 म्हणजेच काय झालं 3. आता दोघं लाईन मधलं रिलेशन बघायचं. काय आहे दोघं लाईन मधलं रिलेशन, पॅरलल. सो बोथ लाईन्स आर पॅरलल. पॅरलल असेल तर m1 इक्वल टू काय असतो m2, m1 इक्वल टू m2 and that is equal to 3. सो आता आपल्याकडे पॉइंट आहे आणि आपल्याकडे काय आहे स्लोप आहे. सो आपण आता स्लोप पॉइंट फॉर्म्युल्याने लाईनचं इक्वेशन लिहू शकतो, जसं मागच्या क्वेश्चन मध्ये लिहिलं. सो वी कॅन राईट हिअर y मायनस y1. y1 म्हणजे 3, स्लोप परत आलेला आहे 3. सो हा आहे आपला y1 आणि हा आहे आपला स्लोप. x मायनस x1, x1 दिलेल्या क्वेश्चन मध्ये 2. ब्रॅकेट ओपन करायचा. y मायनस 3 इक्वल टू 3x मायनस 6. आता इथे पण x पॉझिटिव्ह आहे, सो x ला आपण तसंच ठेवलं. आपण y ला शिफ्ट करू. प्लस y चा होईल मायनस y, मायनस 3 चा होईल प्लस 3. इथे काय लिहायचं आपल्याला 0. आता 3x मायनस y कॅल्सी मध्ये टाकायचं, मायनस 6 प्लस 3, आन्सर येईल मायनस 3 इक्वल टू 0. हे आहे आपलं रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन. सो हा प्रकारचा क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये दिसतोय. सो 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. सो क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय केलं आपण ते नीट बघा. आपण आधी ज्या दोन लाईन इंटरसेक्टिंग होत्या त्या दोघं लाईन्स मध्ये काय कॅन्सल होऊ शकतं ते बघितलं. y कॅन्सल करण्यासाठी आपण इक्वेशन 2 ला प्रत्येक टर्मला 3 ने केलं मल्टिप्लाय, कारण इथे 3y. इथे जर 5y असेल तर 5 ने मल्टिप्लाय करायचं, 2y असेल तर 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो 3y होता म्हणून आपण सगळ्यांना 3 ने मल्टिप्लाय केलं. आता हे आपलं नवीन इक्वेशन 2 झालं. इक्वेशन 1 जसं होतं ऍज इट इज तसंच आपण लिहिलं. दोघांची केली ऍडिशन, y कॅन्सल झाला, आपल्याला x मिळाला. x ची व्हॅल्यू आपण 2 मध्ये टाकली. सो इथे आपण x ची व्हॅल्यू टाकली 3x मायनस y इक्वल टू 7 मध्ये.
सो 5x मायनस वाय 7 मध्ये इथे आपण x ची व्हॅल्यू टाकली 2 आणि आपल्याला y मिळाला. y मिळाला म्हणजे आपल्याला पॉइंट मिळाला. आता आपण काय केलं की आपल्याला y मिळाला. आता आपण हा जो पॉइंट आहे आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे. सो आपण जी तिसरी लाईन दिलेली होती पॅरलल लाईन, त्या पॅरलल लाईन वरून आपण त्या लाईनचा स्लोप काढला M1. ही लाईन पॅरलल आहे म्हणून आपली लाईन आणि दिलेली लाईनचा स्लोप सेम आहे. सो स्लोप आला आपला 3. स्लोप पॉइंट फॉर्म्युला लिहिला, तिच्यात पॉइंटची व्हॅल्यू टाकली, स्लोपची व्हॅल्यू टाकली. आपण हे नीट सॉल्व केलं, रिअरेंज केलं आणि आपल्याला आन्सर मिळाला. सो नीट लक्षात ठेवा, या प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सो हा लॉगचा क्वेश्चन आपल्याला येईल 2 मार्कांसाठी. हा क्वेश्चन आहे आपल्याला 4 मार्कांसाठी. हा क्वेश्चन पण आहे 4 मार्कांसाठी. आता क्वेश्चन नंबर 10. फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. जेव्हा ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स असतो त्यावेळेला तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा असतो थिटा इक्वल टू टॅन इनवर्स M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. M1 आणि M2 काय आहेत? त्याच्या दोन लाईन्स मधला अँगल तुम्हाला विचारलेला आहे. त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल जो विचारलाय तुम्हाला, त्या दोन लाईन्स L1 आणि L2 चे इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल. त्या इक्वेशन वरून आपल्याला काढायचा आहे त्या लाईनचा स्लोप. हे बघा, ही लाईन आहे L1, ही लाईन आहे L2. सो M1 म्हणजे स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. कुठली लाईन? 2x प्लस 3y प्लस 5 फॉर्म्युला मायनस a अपॉन b मायनस 2/3. M2 म्हणजे सेकंड लाईन L2. x मायनस 2y मायनस 4 इक्वल टू 0. स्लोप मायनस a अपॉन b. x बरोबरचा नंबर दिसत नाही म्हणजे 1 आहे. y बरोबरचा नंबर आहे -2. फॉर्म्युल्याचा मायनस आणि हा -2 चा मायनस 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 काय होईल प्लस. सो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मायनस a अपॉन b. आता M1 M2 आपल्याला मिळालेत -2/3 आणि 1/2. सो थीटा इज tan इनवर्स ऑफ -2/3 -1/2 divided by 1 plus -2/3 and 1/2. आता हे सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेटर मध्ये टाकून घ्यायच्या. कॅल्क्युलेटर मध्ये टाकताना तुम्ही न्यूमरेटर आधी कॅल्क्युलेट केला, नंतर डिनोमिनेटर कॅल्क्युलेट केला, नंतर त्यांचं डिव्हिजन केलं तरी चालेल. डिव्हिजनचं जे काय आन्सर येईल त्याच्यावरती लावायचा tan इनवर्स अँड देन यू विल गेट द आन्सर. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा, tan इनवर्स M1 मायनस M2. वरती निगेटिव्हच आलं पाहिजे. मोस्टली मिस्टेक काय होते तुमची, इथे तुम्ही वरती पॉझिटिव्ह करता, खाली निगेटिव्ह करता किंवा दोघं निगेटिव्ह करता. वरती निगेटिव्ह आणि खाली पॉझिटिव्ह. हे बघा, कोइफिशियंट ऑफ रेंज मध्ये पण वरती निगेटिव्ह खाली पॉझिटिव्ह. अँगल बिटवीन टू लाईन्स मध्ये पण वरती निगेटिव्ह आणि खाली पॉझिटिव्ह. या प्रकारे लक्षात ठेवा. स्लोप काढताना फॉर्म्युला मायनस a अपॉन b. x बरोबरचा नंबर a आणि y बरोबरचा नंबर b. मायनस मायनस इथे खाली काय होतं प्लस. बाकी कॅल्सी काम करेल. जेवढं सॉल्व करता येईल तेवढं सॉल्व करायचं, तेवढे मार्क्स आपल्याला मिळत जातात. सो जर हा क्वेश्चन आला फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स, तर हा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे 3 मार्कांसाठी. आता आपण इथे सांगू शकत नाही की आकडे काय असतील, पण अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा की कसं सॉल्व होतं. क्वेश्चन नंबर 11. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ऑन द लाईन. आता याला फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर असं म्हणतात किंवा फाइंड परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणतात.
आता इथे फाइंड इक्वेशन ऑफ लाईन म्हटलेलं नाही. बरेच जण याला समजतात फाइंड इक्वेशन ऑफ लाईन आहे, आणि जसा तुम्ही क्वेश्चन केला याच्या आधीचा क्वेश्चन, तशा प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व्ह करता. क्वेश्चन नंबर 8 हा जो आहे ना, 8 आणि क्वेश्चन नंबर 11 याच्यामध्ये तुम्ही गफलत करतात. 8 मध्ये फाइंड इक्वेशन म्हटलंय, याच्यात काय म्हटलंय, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, किंवा काय म्हणतील फाइंड परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो इथे आपल्याला इक्वेशन लिहायचं नाही आहे लाईनचं, म्हणून स्लोप वगैरे काढायचा नाही. याचा फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर डिस्टन्सचं, mod of ax1 plus by1 plus c upon under root a square plus b square, हा फॉर्म्युला वापरायचा. आता याच्यामध्ये काय करायचं, हे जे लाईनचं इक्वेशन दिसतंय तुम्हाला 3x plus 4y minus 5, सो 3x ची जी जागा आहे ती मोकळी सोडायची, प्लस 4y, y ची जागा मोकळी सोडायची, मायनस 5 अपॉन अंडर रूट ऑफ, हा 3 दिसतोय, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. या मोकळ्या जागेत काय लिहायचं, तर हा जो पॉइंट दिसतोय ना तुम्हाला 3 4, तो पॉइंट तुम्हाला इथे मोकळ्या जागेत लिहायचा आहे. आता हे सगळं तुम्हाला कॅल्सी मध्ये टाकायचं आहे, अँड देन कॅल्सी विल गिव्ह यू द आन्सर. नाइन प्लस 16 minus 5 upon 3 square is 9, 4 square is 16, 9 plus 16 is 25 under root 25, so that is 20 upon 5, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल 4 युनिट्स. सो या प्रकारे याला सॉल्व्ह करायचं. सो लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर डिस्टन्सचा, इथे लाईनचं इक्वेशन नाहीये. हे ज्या क्वेश्चन मधली लाईन आहे ती लिहायची, एक्सच्या जागेवर ब्लँक ठेवायचं, वायच्या जागेवर ब्लँक ठेवायचं, तिथे आपल्याला हा पॉइंट लिहायचा आहे, जो क्वेश्चन मध्ये पॉइंट दिलेला आहे तो लिहायचा आहे. सो इथे एक्सच्या जागेवर आणि वायच्या जागेवर हा पॉइंट्स आपल्याला इथे पुट करायचे, आणि खाली मग आपल्याला लिहायचं आहे 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर अंडर रूट मध्ये, अँड यू विल गेट द आन्सर. सो ह्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला येणार 3 मार्काला. नाउ क्वेश्चन नंबर 12, फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. आता याचा पण फॉर्म्युला आहे, mod of c1 minus c2 upon under root a square plus b square. आता त्याला दोन लाईन्स कुठल्या आहेत, 3x minus y plus 7 equal to 0, 3x minus y plus 16 equal to 0. तर इथे कॉन्स्टंट नंबर आलेला आहे y नंतरचा नंबर, हे नंबर्स म्हणजे काय आहेत आपले c1 आणि c2. सो 7 minus 16 झालं वरती. आता a आणि b काय आहेत, तर जे x बरोबरचा नंबर बघा सेम आहे दोघं ठिकाणी 3, तो झाला आपला a. सो a आहे आपला 3, c1 आहे 7, c2 आहे 16. मग b काय आहे, तर y बरोबरचा नंबर, मायनस नंबर तर दिसत नाही म्हणजे तो नंबर काय आहे 1. सो खाली लिहायचं आपल्याला a चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9, मायनस 1 चा स्क्वेअर, मायनस 1 चा स्क्वेअर किती आहे 1. 7 minus 16 म्हणजे आले मायनस 9 अपॉन अंडर रूट ऑफ 10. मॉड आहे, मॉडचा अर्थ काय, निगेटिव्ह असेल तरी पण त्याला काय लिहायचं आपल्याला, पॉझिटिव्ह. सो 9 अपॉन रूट 10 युनिट्स, हे झालं आपलं आन्सर. सो परपेंडिक्युलर पॅरलल डिस्टन्स, त्याला असं म्हणतात फाइंड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स.
कारण पॅरलल लाईनचे डिस्टन्स तुम्ही असं 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 मोजू शकतात, पण आपल्याला ते डिस्टन्स कसं पाहिजे आहे, फक्त परपेंडिक्युलर. सो म्हणून आपण या प्रकारे त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काउंट करायचं. काउंट करताना हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सो हे सगळे क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व केलेत, जे महत्वाचे आहेत, परत परत विचारले जातात. आता दुसरे क्वेश्चन्स येणार नाही तसं नाही, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स वगैरेचे क्वेश्चन येऊ शकतात. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये पॅरामेट्रिकचा, इम्प्लिसिटचा असे क्वेश्चन येतात. इथे आपण फक्त जे सोपे क्वेश्चन आहेत ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत. सो हे जे 12 क्वेश्चन्स आहेत, हे 12 क्वेश्चन्स नीट लक्षात घ्या. ज्यांना असं वाटतं की आपलं पासिंग थोडंसं डिफिकल्ट आहे, त्यांनी नक्कीच हे 12 क्वेश्चन्स व्यवस्थित करून जा. आकडे वेगळे असू शकतात, आकडे काय असतील हे कोणीच सांगू शकत नाही, पण या टाईपचा क्वेश्चन विचारला जातो हे लक्षात घ्या. सो हे टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला ते सॉल्व करता येतील. सॉल्व करून ठेवा आणि परत परत सॉल्व करा. न बघता सॉल्व करा. याचा वापर, या क्वेश्चन्सचा वापर तुम्ही वेगळे आकडे आले तरीही ते कसे सॉल्व करायचे या प्रकारचे क्वेश्चन्स याच्यासाठी करा. सो इथे आपण 12 केलेले क्वेश्चन, त्याच्यासमोर आपण त्याची मार्किंग्स पण लिहिलेली आहे, किती मार्कांसाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर सगळ्या स्टुडंट्सला ऑल द बेस्ट. क्वेश्चन बँक 1, क्वेश्चन बँक 2, फायनल क्वेश्चन बँक असे वेगवेगळे आपण क्वेश्चन बँक्स केलेले आहेत. पासिंगची क्वेश्चन बँक, स्कोरिंगची क्वेश्चन बँक्स. तर तुम्ही याच्या आधी क्वेश्चन सॉल्व केले असतील, ट्युटोरियल मध्ये पण आपण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आपले जे वही आहे, ज्यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे त्यांनी आपले वही पूर्णपणे व्यवस्थित करा.